झालं आणि मग या विषयाला थोडीशी गती आली आणि मग आपण या विषयाकडे आकृष्ट झालो. या विषयामध्ये आपण घरामध्ये पालक म्हणून, मी सुद्धाही जेनझीचाच एक पालक आहे त्या वयोगटातील, त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या काही सैद्धांतिक आहे, ज्या प्रॅक्टिकल आहेत, या गोष्टी सगळ्या अनुभवतोय रोजच्या रोज, मुलीच्या मैत्रिणींच्या माध्यमातून किंवा ऐक्यू स्वरूपामधनं किंवा चित्र स्वरूपामधनं. मला जे काही छोट्या संशोधनातनं वाटलं त्याच्यामध्ये आपण म्हणतो की या पिढीला, जेनझीच म्हणतो फक्त, जेनझीच्या पिढीला खूप गोष्टी माहिती आहेत आणि त्यांच्या पालकांना माहिती नाही आहे असं मुलांना वाटतं. हे खरं आहे का? तर हो, बऱ्याच मुलांना माहिती असतं किंवा त्यांना असं वाटत असतं की मला जे माहिती आहे ते माझ्या आईबाबांना माहिती नाही आहे. हा आपण आपल्या भाषेमध्ये त्याला आपण भ्रम म्हणूया, पण ही गोष्ट सत्यस्थितीत आहे. माझ्या छोटेखानी सर्वेमधनं पण ती गोष्ट आली. दुसरी गोष्ट अशी आली की माझ्या खाजगी जीवनामध्ये तुम्ही प्रविष्ट होऊ नका, तुम्ही समावेश करू नका, माझा जो दायरा आहे, माझा जो सर्कल आहे त्याच्यामध्ये प्रवेश करू नका, अनलेस अँड अंटिल मी तुम्हाला परवानगी दिली नाही तर नकोच नको. तुम्ही माझे आईवडील असलात तरीसुद्धा, तिसरी व्यक्ती असेल तर त्याहून नको. असं झालं तर काय होईल? त्याचं चित्र अगदी टोकाला जाऊन बघितलं तर विदारक पण होतं, विद्रोहाची गोष्ट पण होते, बंडखोरी ही खूप साधा शब्द झाला. तिसरा विषय आम्ही मांडला होता की आपण या सगळ्या गोष्टी मुलांशी बोलतो का? आणि जसं आपण म्हणतो की सोशल मीडियापासून एका बोटावरती गोष्टी चालल्या आहेत, मोबाईल, इंटरनेट, या जाळ्यामध्ये जास्ती रममाण होतो का? अगदी साध्या शब्दात आपण जर समजा, म्हणजे माझी पिढी जर म्हटली तर या पिढीतल्या मुलांना घरात ये म्हणून सांगायला लागायचं आणि आत्ताच्या पिढीला घराबाहेर जा असं सांगायला लागतं. थोडक्यामध्ये घरात थांबू नकोस, या पिढीमधलं हे थोडंसं वैशिष्ट्य दिसतं. या पिढीमध्ये आणखीन काय गोष्टी दिसतात? तर दिल मांगे मोर, मला अजून हवं आहे, ग्रॅटिफिकेशन आपण ज्याला म्हणतो ना, इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन, मला अजून हवं आहे, मला अजून हवं आहे. माझ्याकडे जेव्हा प्रॅक्टिस करताना या गोष्टींमध्ये खूप जाणवतं. स्पेशली मी जास्ती करून पेडियाट्रिक म्हणजे मुलांबरोबर काम करतो. अगदी आत्ता 7वीतल्या एका OCD मुलाबरोबर काम करताना खूप गोष्टी जाणवल्या की मला खूप बोलायचं आहे. सेम पद्धत तुम्ही पण कॉलेज विद्यार्थ्यांनी अनुभवली असेल तीच, की मला खूप सांगायचं आहे आयदर एका टोकाला, आणि दुसऱ्या टोकाला मला काहीच सांगायचं नाही आहे. या दोन टोकावर खूप जण उभे आहेत आणि आपण आता हे सगळे जाणतो का? ॲज अ प्रोफेशनल किंवा पालक म्हणून आपल्याला माहिती आहे का आपला मुलगा किंवा मुलगी कुठे उभी आहे आणि आपल्याला कोणाबरोबर डील करायचं आहे? हे जर आपल्याला लक्षात आलं तर आपल्याला त्यांच्याबरोबर संवाद साधणं, काउन्सिलिंग करणं, किंवा मी काउन्सिलिंग हा मोठा शब्द झाला, गाईड करणं किंवा अगदीच मागितला तर सल्ला देणं, खूप त्याच्याही साध्या पातळीवर येतो. ही गोष्ट शक्य होऊ शकते. OCDच्या किंवा स्कूल ड्रॉपआउटचे केसेस रत्नागिरीमध्ये जसं सगळीकडे दिसतात ते प्रमाण रत्नागिरीमध्ये पण दिसतं. सुसायडल अटेम्प्ट्स आणि सुसायडल थ्रेटनिंगचे विषय खूप मोठ्या प्रमाणात घडत आहेत. तुम्हाला माहिती आहे कोकणातले बरेच लोक आखाती देशामध्ये काम करतात, त्यामुळे पैसा, संपत्ती या गोष्टींच्या दृष्टिकोनातनं कुठेही काही नाही. सगळे छान आर्थिक सुलभता असलेले पालकही तिथे छान पद्धतीने आहे. सगळा भार येतो तो सिंगल पॅरेंटिंगवर येतो, आईवर भार येतो, आणि मग मुलांना त्या गोष्टी ब्लॅकमेलिंगच्या दृष्टिकोनातनं कशा पद्धतीने मॅनिप्युलेट करायचं या दृष्टिकोनातनं मुलाला खूप गोष्टी जमतात. त्यामुळे या दृष्टिकोनातनं मुलं खूप लवकर शिकतात आणि मग आपण मुलांना 15व्या, 16व्या, 17व्या, 18व्या वर्षी शिकवायला जातो की तू काय करू नकोस, तोपर्यंत थोडा डिले झालेला असतो. या गोष्टीची सुरुवात लहानपणापासूनच जर आपण करू शकलो तर 16व्या, 17व्या वर्षी आपल्याला खूप गोष्टींचे इन्स्ट्रक्शन्स, भडीमार किंवा आग्रह किंवा आपण त्याच्या बाबतीत त्याला इन्सिस्ट करणं या गोष्टी टाळू शकतो. कारण सूचनांचा भडीमार म्हणजे मी बऱ्याच वेळा माझ्या प्रॅक्टिसमध्ये या गोष्टी सांगतो की बऱ्याच पालकांना असं वाटतं की स्पेशली मुलांना आई विलन वाटते, स्पेशली किशोरावस्थेची सुरुवात झाल्यानंतर. कारण मूल मोठं झाल्यानंतर आई किंवा पालक म्हणून आपण मोठे होतो का?
मुलाच्या वयाप्रमाणे आपलं पालकत्व मोठं होतं का? जरी मी खूप मोठा असेल शैक्षणिक किंवा पदाच्या दृष्टिकोनातनं, पण मी जर आज 18 वर्षाच्या मुलीचा पालक असेल तर मी 18च वर्षाचा माझा अनुभव आहे हे मान्य केलं पाहिजेत आणि पुढे सरलं पाहिजे. मला पण सुद्धा कुठेतरी अडथळा येऊ शकतो, मदत हवी असू शकते, त्याच्यासाठी मी कन्सल्ट करतो का, कोणाची गप्पा मारतो का, बोलतो का, ही गोष्ट ॲज अ प्रोफेशनल मलासुद्धा आवश्यक आहे. इथे आपण थोडंसं गोष्टी बघितल्या पाहिजेत. दुसरी गोष्ट, जाताना फक्त 1-2 मिनटामध्ये रिहॅबिलिटेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मी सांगतो. माझ्या एल-डी मुलांमध्ये मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काम करतो, म्हणजे इथे खूप शासनाचे पण प्रकल्प चालतात ज्याच्यामध्ये मेंटल हेल्थशी रिलेटेड प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणून पण, आणि या गोष्टी जर झालेल्या असतील तर त्याच्यामध्ये आपण कंट्रोलिंग आणि मॅनेजरियल किंवा इंटरव्हेन्शनच्या स्तरावरती सुद्धा चालतात. पण त्याला पुन्हा मर्यादा आहेत, तो डाटाबेसवरच गोष्टी असतात. पण या गोष्टी अवेलेबल आहेत. या गोष्टी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ती यंत्रणा त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करते. आपल्याला फक्त माहिती असावं की आपल्या शासकीय यंत्रणांमध्ये पण या गोष्टी अवेलेबल असतात. दुसरी गोष्ट फक्त एवढंच सांगेल की रिहॅबिलिटेशन पॉईंट ऑफ व्ह्यूनी आमच्या कदाचित आपल्यापैकी खूप जणांनी अभ्यास केला असेल मतिमंद आणि लर्निंग डिसॅबिलिटी किंवा त्याच्याबरोबर येणाऱ्या आणखीन डिसॅबिलिटीच्या अनुषंगाने यांच्यातले वयात येतानाचे किंवा आपण आता टीन एजमध्ये म्हणू यांचे प्रश्न जास्त मोठ्या प्रमाणात दिसत नसले तरी असतात, दिसायला वेळ लागतात, ते आपल्याला आयडेंटिफाय करता आले तर त्याचं इंटरव्हेन्शन करणं सोपं पडतं. या गोष्टींच्या बाबतीत प्रश्न आले तर आपण त्याच्या बाबतीत बोलूया. हा एक विषय मला मांडायचा होता. बाकी चर्चेतल्या पुढच्या सत्रासाठी मी सरांना विनंती. धन्यवाद सर. आपण झेनजी ही संकल्पना मांडली आणि त्याच्यामध्ये मुलांमध्ये होणारे मानसिक बदल, भावनिक बदल, शैक्षणिक बदल आणि स्वतःचे तुमचे अनुभव जे आहेत क्लिनिकमधले ते शेअर केले. आणि जाता जाता तुम्ही पालकांचे पण कान टोचलेले आहेत. म्हणजे पालकत्व फक्त वयाने मोठं न होता मुलांबरोबरचं पालकत्व याला पण तितकंच महत्त्व आहे. यानंतर दुसरे एक्सपर्ट्स आहेत आपल्या या चर्चासत्रातले, ते महेंद्र पाटील सर. त्यांना विनंती करतो की आपण आपलं विचार व्यक्त करावेत. आदरणीय अध्यक्ष महोदय, आदरणीय रसाळ सर, मंचावरील उपस्थित सर्व मान्यवर अभ्यासक, संशोधक, विद्यार्थी, मित्रमैत्रिणींनो, आज संयोजकांनी मला या राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये झेनजी संकल्पना आणि संधी मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून सिंहावलोकन या संदर्भात चर्चा करण्यासाठी संधी दिली, याबद्दल मी संयोजकांचे सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी ज्या सर्व जनरेशन्स आहेत त्या जनरेशनचा जन्माचा एक कालखंड या ठिकाणी मांडलेला आहे. आणि आपल्याला जो अभ्यास करायचा आहे तो आहे ज्यावरती आपण चर्चा करणार आहोत तो आहे जनरेशन झेड. यालाच जेनसुद्धा म्हणतात. आणि या जनरेशनचा जो कालावधी आहे तो आहे 1997 ते 2012 या दरम्यान जन्मलेल्या व्यक्ती. इकडे लेफ्ट.
जेनझी ही जी पिढी आहे ही इंटरनेटच्या युगामध्ये जन्म झालेली ही पिढी, या पिढीचा जो जन्माचा कालावधी आहे 1997 ते 2012, यामुळे या पिढीला डिजिटल नेटिव्ज असं म्हटलेलं आहे. जनरली आपण विचारतो तुम्ही कुठले, आपल्या इथे सगळे जे जमलेले प्रत्येकजण विचारतात एकमेकांना, मी नाशिकचा, मी संभाजीनगरचा. तसं ही जी पिढी आहे यांचं मूळ आहे डिजिटल नेटिव्ज. आणि या पिढीचं एक वैशिष्ट्य असं आहे की या पिढीमध्ये एक उच्च संवेदनशीलता आणि अभिव्यक्ती करणारी ही पिढी आहे. यांचं मल्टीटास्किंगवरती अधिक भर असतो. याचं एकच कारण आहे, कारण या पिढी इंटरनेटच्या जगात जन्मलेल्या आहेत. त्याच्यामुळे मॅक्झिमम त्यांचं जे कार्य असतं ते इंटरनेटवरती आधारित असतं. यानुसार त्यांची वेगवान माहिती प्रक्रिया याला ते प्राधान्य देतात कोणतीही गोष्ट करण्यासाठी. जसं जुन्या पिढी संयमाने कोणतेही कार्य करत होत्या, परंतु ही जी पिढी आहे जेनझी ती वेगवान माहिती प्रक्रियेला महत्त्व देते. त्यानंतर या पिढीला लेबलिंगपेक्षा ऑथेंटिसिटी, खरेपणाला ही पिढी जास्त प्राधान्य देत असते. हे एक त्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि याच पिढीचं मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये चर्चा करणार आहोत. या पिढीचे काही वैशिष्ट्ये, मानसशास्त्रीय वैशिष्ट्ये या ठिकाणी मांडलेली आहे. याच्यामध्ये सर्वप्रथम बोधनिक वैशिष्ट्यांचा जर आपण विचार केला तर या पिढीवरती ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांचा सर्वात जास्त प्रभाव असतो. तसेच समस्या सोडवताना ही पिढी तंत्रज्ञानाचा अधिक वापर करत असते. माहितीची वेगवान प्रक्रिया क्षमता या पिढीकडे आहेत. बहुपर्यायी कार्यप्रवृत्ती, मल्टीटास्किंग टेंडन्सी यांची असते, म्हणजे एकाच वेळी अनेक कार्य ही करणारी ही पिढी आहे. तसेच दृश्य व त्वरित प्रतिसादात्मक माध्यमांवर यांचं अवलंबित्व असतं. या पिढीचा अटेन्शन स्पॅन हा शॉर्टर आहे, 8 सेकंद आहे. हा शॉर्टर असला तरीसुद्धा त्यांच्या माहितीचा व्याप खूप मोठा आहे. म्हणजे कमी स्पॅनमध्ये या व्यक्ती, जनरेशन झेडच्या ज्या व्यक्ती आहेत ते जास्त माहिती संकलित करण्यावरती यांचा भर असतो. आता यांची काही इमोशनल भावनिक वैशिष्ट्ये आहे की मानसिक आरोग्याविषयी जेन झी ही अत्यंत जागरूक असतात. भावना व्यक्त करण्याबाबत खुलेपणाने ते बोलत असतात, परंतु त्याच वेळेस ताण, चिंता आणि नैराश्य यासारख्या भावनिक अडचणींना ते लवकर बळी पडत असतात. यांना खरं खोटं तात्काळ करण्याची एक हॅबिट म्हणा किंवा यांच्यामध्ये उपजत हा गुण आहे. यानंतर तिसरा एक सामाजिक वैशिष्ट्ये याविषयी विचार जर केला तर यांचे आभासी व्हर्च्युअल रिलेशनशिप जास्त असतं. म्हणजे प्रत्यक्ष रिलेशनशिप मेंटेन करण्याच्या ऐवजी यांचं आभासी नात्यांवरती अधिक भर असतो. यानंतर विविधता, समावेशकता, डायव्हर्सिटी आणि इन्क्लुजन याचा ते पुरस्कार करतात. म्हणजे व्यक्तिभेद, लिंगभेद किंवा मग जातीभेद असेल किंवा वर्णभेद या भेदाकडे ही जनरेशन झेड ही दुर्लक्ष करते किंवा त्याला नाकारते. यानंतर सामाजिक न्याय, पर्यावरण, लैंगिक समानता याबाबत ते देखील ते संवेदनशील आहेत. जर मॅक्झिमम आंदोलन बघितले अलीकडच्या काळातले कोणत्याही विषयातले तर त्याच्यामध्ये जेन झीचा पुढाकार सर्वात जास्त आपल्याला दिसून येत असतो. त्यानंतर स्वतःची ओळख निर्मिती करण्यासाठी या व्यक्ती अत्यंत जागरूक असतात. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून सांगायचं झाल्यास यांचा लोकस ऑफ कंट्रोल हा इंटरनल असतो. स्वतःच्या कर्तृत्वावरती यांचा विश्वास अधिक असतो आणि म्हणूनच त्यांची मानसिकता ही उद्यमशीलता असते. काहीतरी करून 10 to 6 जॉब करण्यापेक्षा काहीतरी नवीन वेगळं करण्यावरती यांचा भर अधिक असतो. याच जेन झीचं काही मानसशास्त्राचे अभिजात सिद्धांत आहे. त्या सिद्धांताचं यांच्याविषयी काय म्हणणं असेल ते पाहूया. सगळ्यात मूळ जो आपला सिद्धांत आहे इव्हॅन पावलोव यांचा, की त्यांनी अभिसंधानावरती प्रयोग केलेला आहे.
या पिढीला मोबाईलमधलं जे बेल आहे, म्हणजे रील्सला जे काही लाईक केलं जात असतं किंवा सबस्क्राईब केलं जात असतं, ती जी टोन आहे ती टोन या पिढीमध्ये डोपामाइन सिक्रेट करते आणि याच्यातूनच ते अभिसंधान झालेले हे आधुनिक डिजिटल अभिसंधानाचा प्रत्यय या ठिकाणी आपल्याला दिसून येत असतो. तसंच स्किनरच्या बाबतीत सुद्धा मिळणारे लाईक्स, त्यानंतर फॉरवर्डिंग हे त्यांच्यासाठी एक प्रबलनाची भूमिका निभावतात आणि त्याच्यामुळे ही पिढी अधिकाधिक त्याच्यामध्ये गुंतवून राहते. याचाच उपयोग आपल्याला त्यांच्या गॅमिफिकेशनसाठी म्हणजे त्यांच्या एज्युकेशनल पर्पजसाठी करता येऊ शकतो. या व्यतिरिक्त आणखीन काही सिद्धांत आहे. कार्ल रॉजर्स यांचा सिद्धांत. या पिढीकडे जर आपल्याला पाहायचं असेल तर कार्ल रॉजर्सची एक कन्सेप्ट आहे अनकंडिशनल पॉझिटिव्ह रिगार्ड. आपण आता कालपासून बरेच पेपर पब्लिश होत आहेत, बरेच जण बोलत आहेत, परंतु मॅक्झिमम जणांचं निगेटिव्ह अप्रोच आहे या झेन झी विषयी. तर हा निगेटिव्ह अप्रोच न ठेवता मानसशास्त्रज्ञाने किंवा मानसशास्त्राच्या अभ्यासकाने या ठिकाणी अनकंडिशनल पॉझिटिव्ह रिगार्ड या कार्ल रॉजर्स यांच्या तत्वाचा अवलंब करून झेन झीकडे बघितलं पाहिजे. त्याच्यामुळे त्यांचा विकास हा अनुकूल होणार आहे. एरिक्सनच्या याच्यानुसार ह्या झेन झी स्वतःच्या आयडेंटिटी सर्चवरती अधिक भर देत असतात. तसं प्रत्येक व्यक्तीचं स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते, परंतु या व्यक्तींचा अधिक भर त्याच्यावरती असतो आणि ती आयडेंटिटी ती डिजिटल माध्यमातून निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी असतो. मॅस्लोचं सेल्फ ॲक्च्युअलायझेशन, हे मॅस्लोचं सेल्फ ॲक्च्युअलायझेशन सुद्धा ते डिजिटल माध्यमातूनच प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतात. यासोबतच एक ब्रॉन फ्रेनबर्ग नावाचे मानसशास्त्रज्ञ आहे. त्यांचा मायक्रो सिस्टीमनुसार जेवढं महत्त्व पालकांना आहे तेवढंच महत्त्व या झेन झीच्या पिढीला तंत्रज्ञानाला किंवा मग मोबाईल्सला किंवा सोशल मीडियाला ही पिढी देत असते. यानंतर यांच्या काही सकारात्मक पैलू आपण या ठिकाणी पुन्हा त्याची एक उजळणी पाहूया. मानसिक आरोग्याविषयी हे जागरूक असतात. खुलेपणाने ताण, चिंता, नैराश्य किंवा मानसोपचाराकडे जाण्यासाठी हे जो पूर्वी बरेच जण सामाजिक कलंक म्हणून बघतात मानसोपचार घेणं म्हणजे, परंतु ही पिढी खुलेपणाने त्याचा अवलंब करते. बोधनिक लवचिकता यांच्यामध्ये आहे. या बोधनिक लवचिकतेमुळे यांची विचार करण्याची क्षमता ही विस्तृत झालेली आहे. जरी आपल्याला वाटत असलं की ते मोबाईलमध्ये किंवा तंत्रज्ञान सोशल मीडियाला चिटकून असले तरी सुद्धा हा विस्तृतपणा या ठिकाणी दिसतो. यांच्यामध्ये सर्जनशीलता, नवोन्मेष हा आढळून येत असतो. आत्मजाणीव व आत्मस्वीकृती यासारख्या मानसिक सक्षमीकरणावरती यांचा भर असतो. सेल्फ इंडिपेंडंट, आत्मजाणीव, मी कोण आहे, माझी आयडेंटिटी काय आहे. तसेच शिक्षण व कौशल्य विकासाच्या संधी यांच्यामध्ये निर्माण होतात. यांना सामाजिक जाणीव असते. सामाजिक बदल घडवण्याची यांची क्षमता असते. या ठिकाणी काही आकडेवारी आहे. या आकडेवारीनुसार अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन आणि काही संस्थांनी केलेल्या संशोधनानुसार झेन झी 70% झेन झी या थेरपीला सकारात्मक प्रतिसाद देतात इतर पिढ्यांच्या तुलनांमध्ये. 43% जे झेन झीचे पिढी आहे त्यातली सेल्फ डायरेक्टेड लर्निंगला महत्त्व देतात. म्हणजे स्वतः शिकणं. आपल्याला माहिती आहे महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी झालेली आहे, परंतु याचा अर्थ तो यशस्वी होणारच नाही असं नाही, तर ते स्व अध्ययनावरती त्यांचा भर असतो. आणि 75% यांचा उद्देश हा पर्पज ओरिएंटेड असतो. ही एक आकडेवारी. याच्यानंतर या ठिकाणी मी मानसशास्त्राचा एक अभ्यासक या नात्याने आपल्यासाठी या ला हाताळणे किंवा त्यांच्या विकासासाठी एक 3C फॉर्म्युला सुचवू इच्छितो. या 3C फॉर्म्युल्याविषयी बघूया. सर्वात प्रथम कम्युनिकेशन हा फॉर्म्युला शिक्षक आणि मानसशास्त्र या तिघांसाठी आहे. तर या ठिकाणी सर्वप्रथम कम्युनिकेशन, संवाद साधणं हे आजच्या पिढीसाठी अत्यंत आवश्यक आहे. काल शिंदे सरांनी आपल्याला एक एक्झाम्पल दिलं होतं त्यांच्या मुलाविषयी. तसा संवाद साधणं हा प्रत्येक पालकांसाठी आवश्यक आहे. प्रत्येक वेळेस जर मुलाला काही प्रश्न विचारला किंवा कोणत्याही बाबतीमध्ये नकारात्मक चर्चा जर झाली तर या ठिकाणी त्याचा नकारात्मकच परिणाम होत असतो. कनेक्शन, ही पिढी जरी आधुनिक असली तरी जुन्या पिढीने यांच्याशी जुळून घेणं तेवढंच आवश्यक आहे.
म्हणजे काय की कनेक्शन, आता एखादा विद्यार्थी जेन झीच्या वयोगटातला एखादा विद्यार्थी सोशल नेटवर्किंगवरती एक पोस्ट टाकतो की सॅड पोस्ट टाकतो. त्या सॅड पोस्टला शेकडोनी हार्ट इमोजी येतात किंवा मग टेक केअर असे मेसेजेस येतात, परंतु कोणीच त्या व्यक्तीला डायरेक्ट फोन करून किंवा बऱ्याच कमी प्रमाणात त्या व्यक्तीशी प्रत्यक्ष बोललं जातं. आणि याच्यामुळे काय होतं, हे डिजिटल वॉइड क्रिएट होतो, एक पोकळपणा निर्माण होतो. कितीही मोठा यांचा एक ग्रुप असला, डिजिटल ग्रुप असला, तरी सुद्धा या ठिकाणी प्रत्यक्ष कनेक्शन हे जोडणं अत्यंत आवश्यक असतं. मग त्यात पालक असो, शिक्षक असो, मानसशास्त्रज्ञ असो किंवा मित्रपरिवार असो, फक्त डिजिटल जोडण्याच्या ऐवजी आपण प्रत्यक्ष सुद्धा जोडणी ठेवली पाहिजे. को क्रिएशन म्हणजे या पिढीला डिक्टेटरशिपपेक्षा त्यांना फॅसिलिटेटरची अत्यंत आवश्यकता आहे. म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीला, एखाद्या जेनझीच्या पिढीच्या व्यक्तीला तू असं कर सांगण्यापेक्षा आपण हे कसं करूया असं जर त्याला विचारलं तर याच्यामुळे त्याचं 100% योगदान जे काही कार्य करणार आहे त्याच्यामध्ये येऊ शकतं. हेच पुन्हा या ठिकाणी सांगितलेलं आहे की ही डिजिटल वॉइड त्यांना स्वायत्त जबाबदारी आणि स्वायत्तता ही त्यांच्यावरती टाकली गेली पाहिजे. पालकांसाठी संवाद की नियंत्रण, संवाद साधला पाहिजे की नियंत्रण ठेवलं पाहिजे, हे याच्याविषयी विचार करणं आवश्यक आहे. शिक्षकांनी शिकवणे आणि मार्गदर्शन करणे. आपण NEPचा स्वीकार केला, परंतु आजही आपण सिलेबस आणि सिलेबसला अनुसरूनच शिकवतो. काल याच्यावरती चर्चा झाली, कॅनडातलं सुद्धा सरांनी एक्झाम्पल दिलं. परंतु आपण काय करतो, सिलेबसला स्टिकअप राहतो, त्याच्यावरच आधारित प्रश्नपत्रिका येते आणि त्याच्यावरच विचारलं जातं. परंतु वर्गात काय शिकायचं, मेन थीम घेऊन त्याच्याविषयी आपण विद्यार्थ्यांशी चर्चा करत नाही. आता हा सिस्टीमचा पार्ट आहे, त्याच्याविषयी आपण जास्त काही करू शकत नाही. परंतु मानसशास्त्रज्ञांसाठी हा एक नवीन दृष्टिकोन आहे. मानसशास्त्रज्ञांनी या ठिकाणी या जेन झीकडे एक परिवर्तन करणारी पिढी म्हणून जर बघितलं तर या पिढीचाही विकास होईल, संपूर्ण समाजाचा या ठिकाणी अनुकूल विकास होणार आहे. आणि शेवटी या ठिकाणी निष्कर्ष असा निघतो की जेन झी ही पिढी जरी वेगळी असली तरी ही ती पिढी ही त्या पिढीला नकारात्मक न घेता त्या पिढीविषयी अनकंडिशनली त्यांचे जे काही डिजिटल वॉइड आहे ते टाळून प्रत्यक्ष संवाद आणि 3Cचा जर फॉर्म्युलाचा यूज केला तर त्यांना समजून घेण्याची गरज आहे आणि आपण फॅसिलिटेटर म्हणून त्यांच्याशी वागण्याची गरज आहे. एवढं जर आपण केलं तर या पिढीचा विकास आणि आपला सुद्धा विकास, पर्यायाने समाजाचा विकास सर्वांचा घडून येईल. धन्यवाद. या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली, आपण हे ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद पाटील सर. या ठिकाणी 3C जे आहे त्याच्यामधलं कनेक्शन वाढवायचा प्रयत्न शिक्षक म्हणून किंवा पालक म्हणून आम्ही नक्कीच करू. आणि जेनझीची जी वैशिष्ट्ये आहेत, भावनिक असतील, मानसिक असतील किंवा सामाजिक वैशिष्ट्ये आहेत, त्या वैशिष्ट्यांमध्ये त्यांच्यामध्ये कौशल्य यावीत याचा प्रयत्न या निमित्ताने नक्कीच होईल अशी मला आशा वाटते. यानंतर आपल्या या चर्चासत्रातल्या पुढील एक्सपर्ट आहेत डॉक्टर अल्पना वैद्य मॅडम, प्लीज. ओके. अ व्हेरी गुड आफ्टरनून टू वन अँड ऑल प्रेझेंट हिअर. मला कल्पना आहे मराठी मानसशास्त्र परिषद आहे, त्यामुळे मराठीत बोलणं अनिवार्य आहे आणि मी पण मराठीत बोलीन, पण थोडं बायलिंग्वेल बोलीन, हेही मी आधी सांगते. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, त्याचबरोबर आजच्या सेशनचे आपले चेअरमन आणि उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे मानसतज्ञ, त्याचबरोबर बरेचसे जे इथे उपस्थित असलेले जेन झी ज्यांच्याबद्दल आपण आत्ता बोलतो आहे ते सगळे विद्यार्थी मित्र. सो आय वेलकम एव्हरीवन फॉर दिस सेशन. And once again, I would like to thank the organizers as well as the college authorities for giving me a chance to share my views. मला जेव्हा टॉपिक दिला होता तेव्हा असं सांगितलं होतं की AI आणि सायकॉलॉजी ह्याच्याबद्दल बोला,
आणि मग मी असा विचार केला की मला जेन झीमध्येही घातलं आहे ह्या सेशनमध्ये, आणि माझा टॉपिक पण AI आणि सायकॉलॉजी पण आहे. तर मला असं वाटलं की ॲज अ टीचर व्हेन आय रिप्रेझेंट अ डिफरंट जनरेशन अँड माय स्टुडंट्स आर रिप्रेझेंटिंग अनदर जनरेशन, what are the challenges that my future Gen Z students they would be having if they are going to pursue their career in psychology. तुम्हाला कधी वाटलं तर मला प्लीज स्टॉप करा. मी मराठीत पण लगेच स्विच ओव्हर होईल. ह्याच्यातलं जेन झीबद्दलचे जे एक प्रयोग आम्ही जो आमच्या कॉलेजमध्ये केला, मी सिम्बायसिस कॉलेजमध्ये आहे, आणि आमच्या महाविद्यालयामध्ये आम्ही एक प्रयोग केला. ते म्हणजे आम्ही 2017-18 साली आमच्या विद्यार्थ्यांबरोबर चर्चा करताना आम्ही असं केलं की एक इनिशिएटिव्ह चालू केलं. त्या इनिशिएटिव्हचं नाव आम्ही असं दिलं MNB, म्हणजे म्हण द एक्सप्रेशन. म्हण हा मराठी वर्ड आहे आणि द एक्सप्रेशन थोडंफार मी अशा ह्यानी बोलते कारण मी ज्या कॉलेजमध्ये आहे तिथे सगळी मुलं आहेत, ती मेजॉरिटी मुलं आहेत ती इंग्रजी माध्यमाची आहेत. हार्डली 1% असेल जे विद्यार्थी ते माझे आहेत की ते ज्यांना मराठी, पण एंटायर मीडियम ऑफ कम्युनिकेशन इज ओनली इंग्लिश, कारण आयदर फॉरेन स्टुडंट्स असतात आणि आउट ऑफ महाराष्ट्राचे असतात म्हणून. त्यामुळे म्हण हा शब्द आम्ही हा घेतला कारण आपलं महाराष्ट्रातलं कॉलेज आहे आणि आम्हाला असं वाटलं की विद्यार्थ्यांमध्ये जे काही जी जेन झी हे रिप्रेझेंट करतात त्यांना व्यक्त व्हायचं आहे आणि त्यांच्यासाठी म्हणून आम्ही जे इनिशिएटिव्ह हे जे चालू केलं होतं. ह्याच्यातलं वेळेचंही मी भान राखणार आहे कारण तो भाग आमचं जे इनिशिएटिव्ह, त्याचबरोबर AI चॅलेंजेस जो मला टॉपिक दिला त्याबद्दलही मी बोलणार आहे. कारण असं नको व्हायला की जेन झीच्या सत्रामध्ये मी त्याबद्दलही बोलले नाही. सो आम्ही जेव्हा म्हण जे चालू केलं तर त्यावेळेला आम्ही आमचं असं हे होतं की त्या इनिशिएटिव्हच्या साह्याने आम्ही पिअर काउन्सिलिंग हे विद्यार्थ्यांना देतो. तर रजिस्ट्रेशनमध्ये आम्हाला साधारण पहिल्या वर्षीच 150 मुलांनी रजिस्टर केलं बिकॉज दे फेल्ट दॅट दे हॅव अ नीड टू टॉक अबाउट देअर मेंटल हेल्थ रिलेटेड इश्यूज. आम्हाला व्यक्त व्हावं वाटतंय आणि त्याला काहीतरी प्लॅटफॉर्म हवा आहे. ज्या वेळेला आपण असं म्हणतो की मी मानसतज्ञ आहे किंवा मी सायकॉलॉजिस्ट आहे, पण ॲज अ टीचर किंवा ॲज अ अवर एज वी रिप्रेझेंट अ टोटली डिफरंट ग्रुप ऑल टुगेदर. पण ही जी मुलं आहेत त्यांना त्यांच्याबरोबरच्या लोकांशी जेव्हा शेअर करायला मिळतं त्यावेळेला जेव्हा ते मोकळे होऊन व्यक्त होतात, हा त्याच्या मागचा आमचा संपूर्ण काय म्हणूया की हेतू होता आणि त्या ह्याने आम्ही चालू केलं. आणि आम्हाला असं दिसून आलं की पहिल्या वर्षी आमच्या ज्या 160 विद्यार्थ्यांना जे आहे ज्यांनी रजिस्टर केलं की ज्यांनी म्हटलं की आम्हाला व्यक्त व्हायचं आहे आणि आम्ही त्या व्यक्त होण्यातनं आम्ही जे ॲनालिसिस केलं तर त्याच्यात आम्हाला दिसून आलं की पहिला जो प्रश्न आहे तो प्रश्न असा आहे कॅम्पसवर की त्या विद्यार्थ्यांमध्ये लोनलीनेस जास्त आहे. कारण त्याची कारणमीमांसा आम्ही बरीच केली. वेळेच्या अभावी मी नाही, पण आपल्याला जर चर्चेतनं आपल्याकडून जर काही प्रश्न आले तर मला जरूर हे जे फाइंडिंग्ज आहेत त्याबद्दल अजून बोलता येईल. त्याच्यानंतर आम्हाला दिसलं की लोनलीनेस नंतर स्ट्रेस दिसून आला. तो स्ट्रेस म्हणजे बेसिकली अकॅडमिक स्ट्रेस जो आहे तो दिसून आला आणि त्याच्यानंतर आला तो पिअर प्रेशर आला आणि पिअर प्रेशर नंतर जो आहे तो प्रॉब्लेम दिसून आला की तो पेरेंटल जे आहे इश्यू की पेरेंट्स दे रिप्रेझेंट अ डिफरंट जनरेशन अँड वी रिप्रेझेंट अ डिफरंट जनरेशन आणि त्यामुळे येणारा जो आहे फॅमिली कॉन्फ्लिक्ट ज्याला म्हणूया तो दिसून आला. मी तुम्हाला 17 आणि 18 हे साल सांगायचं कारण असं की हे इनिशिएटिव्ह वी स्टार्टेड इन 17-18 अँड इट इज स्टील कंटिन्यूड. आम्ही कोविडच्या काळामध्ये सुद्धा ऑनलाईन आम्ही हा जे पिअर सपोर्ट जे आहे ते चालू केलं होतं आणि त्यातूनही आम्ही म्हणजे हे संपूर्ण ॲनालिसिस केलं आहे आणि त्या ॲनालिसिस आम्ही कॉलेजच्या मॅगझिनमध्ये आम्ही छापतो. पोस्ट कोविड मात्र आम्हाला जे ट्रेंड दिसून आले म्हणजे त्यातून जेन झीची मानसिकता ह्यांनी जे अभ्यासपूर्ण ह्यांनी जी मांडली ती, पण मी हे एम्पिरिकल स्टडीनी तुम्हाला सांगते. पोस्ट कोविड आणि स्पेशली इन 2024-25 किंवा 23-24 आम्हाला असं दिसून आलं की मेन प्रॉब्लेम या जेन झीमध्ये आहे की त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला फॅमिली कॉन्फ्लिक्ट आमच्यामध्ये जास्त आहे. तो पहिला आला आणि दुसरा आला अकॅडमिक स्ट्रेस, तिसरा आला पिअर प्रेशर
मग लक्षात घ्या की कोविड नंतर जी विद्यार्थ्यांची मानसिकता जी आहे ह्या वयोगटातली ती हळूहळू बदलत चाललेली आहे. आणि ह्या डिजिटल युगामध्ये दे आर व्हेरी मच कम्फर्टेबल, दे आर व्हेरी मच ओके विथ. पण ह्या डिजिटल युगातनं येणारी जी आव्हानं आहेत त्यांच्या पुढची तीही वेगळी होती, हेही आम्हाला दिसून आलं. पण फॅमिली कॉन्फ्लिक्ट जो आहे तो भाग खूप महत्त्वाचा आहे असं हे त्यांनी दाखवून दिलं. आणि हे मला परत सांगावंसं वाटतं, कारण मगाशी एक जे सर म्हणाले की वी ॲज अ टीचर वी रिप्रेझेंट अ डिफरंट जनरेशन. आणि ह्या जेनझीच्या अपेक्षा, कारण ही मुलं डिजिटल युगातच जन्मलेली आहेत, त्यामुळे मी जर म्हटलं की मला डिजिटल युगातलं नॉलेज नाही, आय डोंट अंडरस्टँड ABC of what is happening in the digital world, then I don't think I am a very good teacher. I should be showing that I am part of you, I am like you. आणि हा सगळा आहे भाग हा मी ॲज अ टीचर म्हणून ह्या आमच्या म्हणमधनं शिकले. आणि मी पण विचार केला की व्हाय नॉट आय ऑल्सो ट्राय माय लेवल बेस्ट, की आपण हे डिजिटली आय शुड ऑल्सो बी साऊंड. त्याचबरोबर ह्यांच्यामध्ये एक्सप्रेशन पॉवर ही खूप आहे. म्हणजे ते लगेच बोलतात, जे काय आहे ते लगेच तोंडावर तुम्हाला सांगतात. आणि त्यावेळेला ते ॲक्सेप्ट करणं, म्हणजे मला असं वाटतं की मी सिन्स आय रिप्रेझेंट अ डिफरंट जनरेशन, मग मला असं वाटायचं की अरेच्या तुम्ही इतक्या गोष्टी तोंडावर, मी तुमच्या वयाची होते ना तेव्हा, म्हणजे असं कुठेतरी जे आहे ना हे कुठेही यायला नाही पाहिजे. दॅट थिंग आय लर्न्ड ॲज अ टीचर फ्रॉम दिस जेन झी. Now, coming back to my second half of my presentation, which talks about AI and psychology. आजची जी तरुण पिढी आहे तर त्यांना AI हे जे आहे हा एक भाग, आणि त्यातून काय आव्हानं आहेत किंवा असू शकतात, तर हे मी काही वेगळ्या माध्यमातून मांडायचा प्रयत्न केला आहे. म्हणजे मी ह्याच्यात स्वतःला एक्सपर्ट समजत नाही, पण काही जे काही वाचन केलं आणि त्यातून मला जे काही असं वाटलं ते मी सांगण्याचा मी प्रयत्न करते. ह्याच्यामध्ये लॉट ऑफ एक्सपिरियन्शियल लर्निंग आहे, कारण मी ज्या ऑटोनॉमस कॉलेजमध्ये आहे सिम्बायसिसला, त्याच्यामध्ये आम्ही जास्त महत्त्व देतो एक्सपिरियन्शियल टीचिंग, एक्सपिरियन्शियल लर्निंग, कारण ते विद्यार्थ्यांपर्यंत जास्त कनेक्ट होतं, हे असं आमच्याकडे आम्ही मानतो. AI म्हणजे काय, AIच्या ह्याच्यामध्ये कशाचा वापर केला जातो, इमेजेस वगैरे, ह्याच्याबद्दल मी थिअरीच्या भागात काही जात नाही. पण आपण जेव्हा म्हणतो की AI ॲज अ एक्सपर्ट सिस्टीम, AI ॲज मशीन लर्निंग, AI ॲज लँग्वेज प्रोसेसिंग किंवा AI ॲज स्पीच रेकग्निशन, ही क्रांती झालेली आहे. आणि ही क्रांती जी झालेली आहे त्याच्यातला विद्यार्थीही एक ह्या सगळ्याचा भाग आहेत आणि ते ती वापरतात. एक थोडक्यात उदाहरण देते. नुकतीच आमची एक विद्यार्थिनी लास्ट सेमिस्टरला UKला जाऊन आली आणि ती म्हणाली की मॅडम, मी जेव्हा UKला युनिव्हर्सिटीत ती एज्युकेशनल एक्सचेंजला गेली त्यावेळेला ती म्हणाली की तिथल्या युनिव्हर्सिटी सिस्टीममध्ये AI इज ऑल्सो इंटिग्रल पार्ट ऑफ देअर करिक्युलम. मग मी असा विचार केला की, आणि मग त्यांच्या इथले टीचर्ससुद्धा ओपनली बोलतात. मग मला हेही माहिती आहे की ॲज अ टीचर मी विद्यार्थ्यांना हेही म्हणते की देअर शुड बी लेस, म्हणजे प्लेजरिझम चेक होईल, AIचा किती वापर आहे वगैरे, हे मान्य आहे, हे नक्कीच बघायला पाहिजे. पण त्याचबरोबर वी शुड बी नाव थिंकिंग ॲज अ टीचर एज्युकेटर, वी शुड ऑल्सो बी थिंकिंग इफ वी वॉन्ट टू बी विथ दिस जेन झी, की आपण असा विचार करायला पाहिजे हाऊ वी कॅन मेक यूज ऑफ AI टूल्स इन आवर टीचिंग लर्निंग प्रोसेस, किंवा इवन ॲज अ सायकॉलॉजिस्ट हाऊ वी कॅन यूज इट. आणि त्या ह्याने मी तशा ह्याने मी माझं प्रेझेंटेशन करायचा प्रयत्न केला आहे. So as a teacher educator, what are the challenges and what are the opportunities? त्याचबरोबर ॲज अ क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट किंवा ॲज अ काउन्सिलर तुमच्या प्रॅक्टिसमध्येही तुम्ही AI टूल्सचा वापर करू शकता का? तर मला असं वाटतं जरूर करावा, कारण आत्ता माझ्याबरोबर अजून एक 2-3 जणी इथे आहेत की आम्ही आत्ता जयपूरला ज्या हेल्थ सायकॉलॉजीच्या कॉन्फरन्सला गेलो तर तिथे आम्हाला एक असं दिसलं की एक देर इज वन ऑफ द एजन्सीज, आय डोंट वॉन्ट टू नेम because I have forgotten, पण त्यांनी सांगितलं की if you want to start your own practice, we have created a platform and that will help you cater to lot of your needs, that will reduce your burden as a practitioner. कारण ॲज अ प्रॅक्टिशनर जेव्हा आपण विचार करतो तेव्हा या AI टूल्सचा नक्की उपयोग होऊ शकतो का, हा मी विचार केला. तर मला असं जाणवलं की येस, इन माय थेरपी, इन माय काउन्सिलिंग प्रॅक्टिस, इट इज पॉसिबल फॉर मी टू यूज AI टूल्स.
मग कुठल्या असेल तर कुठल्या ह्यानी, म्हणजे हा मी विचार जेव्हा केला, कारण इथे मी माझं कॉग्निशन वापरते आहे, आय एम नॉट डिपेंडिंग ऑन AI टूल पर से. तर मग माझे मे बी की माझ्या अपॉइंटमेंट शेड्यूल करणं, जो डेटा आहे तो डेटाबेस, मेंटल स्टेटस एक्झामिनेशन फॉर्म आहे किंवा इतर काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि बेसिक ज्या गोष्टी आहेत, जर मी त्याच्यासाठी AIची मदत केली तर इट इज सेव्हिंग लॉट ऑफ माय टाईम अँड एनर्जी अँड आय एम एबल टू फोकस ऑन माय क्लायंट. मी म्हणत नाही आहे की माझ्या क्लायंटचा जो वेळ आहे तो मी ॲज अ काउन्सेलर, ॲज अ प्रॅक्टिशनर त्याला देणार आहे, पण जो वेळ हा जो मी बेसिक ह्याच्यामध्ये इतर ज्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हॅसल्समध्ये घालवते त्याच्यासाठी जर मी AIचा वापर केला तर. सो ॲज अ टीचर एज्युकेटर अँड ऑल्सो ॲज अ प्रॅक्टिसिंग सायकॉलॉजिस्ट आय थॉट दॅट AI इज डेफिनेटली अ व्हेरी गुड अपॉर्च्युनिटी. आणि मग आपण त्याचा नक्कीच वापर करावा, पण कसा करावा? वाईजली, बिकॉज वी हॅव टू यूज अवर ब्रेन. कारण परत त्याच्यातला क्लिनिकल आस्पेक्टकडे गेलो तर नुकतंच आम्ही दीनानाथमध्ये रोटरी थ्रू काही डिमेन्शिया जे पेशंट्स आहेत तर त्यांच्यासाठी काही काम करत होतो. तर त्यावेळेला तिथल्या ज्या डॉक्टरांनी सांगितलं की हल्ली डिमेन्शिया इज अ मेजर कन्सर्न, आणि तो होण्याचंही मेजर कारण आहे की आपण ब्रेन फारसा आपला स्वतःचा वापरत नाही आहे. जितकं आपण ब्रेन ॲक्टिव्ह ठेवू, जितकं वापरू, तितके आपलं जे ब्रेन सेल्स आहेत ते काम करणार आहेत. त्यामुळे आपण कशासाठी AI टूल्स वापरावं, कशासाठी नाही, दॅट डिसिजन वी शुड बी टेकिंग ॲज अ ह्युमन बीइंग, बिकॉज वी आर हायली इंटेलिजंट. आणि आपण AI टूल्सला किती ओव्हरपॉवर आपल्या पलीकडे करावं हा कॉल आपण घ्यायचा आहे असं मला वाटतं. जेव्हा आपण स्वतः हा कॉल घेणार आहोत, जोपर्यंत आपण कॉन्शियसनेसच्या पलीकडे AI टूलला जाऊ देत नाही तोपर्यंत मला असं वाटतं AI टूल वुड बी, इट इज अ टूल विच विल बी अ हेल्पिंग हँड. हा माझा अगदी स्टँड आहे ह्याच्यामध्ये. आता एज्युकेशनमध्ये बघितलं तर आपण जेव्हा असाइनमेंट तुमच्या टीम्समध्ये आमच्याकडे टीम्समध्ये आम्ही घेतो तर ऑटॉनॉमी आहे, देर इज कंटिन्युअस इव्हॅल्युएशन, आणि मग ॲज अ टीचर आपलं खूप काम वाढलेलं असतं ह्या कंटिन्युअस इव्हॅल्युएशनमध्ये. तर मुलांना सुद्धा आपण हे जे दिलेले आहेत असाइनमेंट तर त्यांनाही लिहिण्यासाठी मदत होते, प्लेजरिझम चेक होतं डेफिनेटली. पण मला असं वाटतं ॲज अ टीचर एज्युकेटर माझं जे ऑब्झर्वेशन आहे की ह्या असाइनमेंट्स आहेत त्याच्यातल्या मुलांचं थॉट प्रोसेसही बघा, हे जेनझीचं बदललं आहे. दे विल आस्क यू व्हाय यू गेव मी 20 मार्क्स, शो मी द डिस्ट्रीब्युशन. मला माहिती नाही की तुमचेही विद्यार्थी, कारण बरेचसे टीचर्स पण आहेत, तुम्हालाही विचारतात का? डेफिनेटली विचारत असतील, अँड दे हॅव एव्हरी राईट टू आस्क. मग ह्या 20 मार्काचं डिस्ट्रीब्युशन जेव्हा मी देते तेव्हा त्यांचं कॉग्नेटिव्हली दे थिंक की मी कुठल्या पद्धतीने असाइनमेंट सबमिट केली पाहिजे, आणि त्या पद्धतीने ती असाइनमेंट जी आहे ती ते सबमिट त्या टीम्समध्ये करतात. त्यामुळे मला असं वाटतं की ह्यांचं थॉट प्रोसेस कसं हे कंपार्टमेंटलाइज होतं. त्यांनी ते केलेलं आहे की हो ह्या कंपार्टमेंटमध्ये इतकं आहे, ह्याच्यामध्ये व्हिज्युअल एड असेल का, ह्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला अजून काही एक्सपिरियन्शियल आणि फील्ड बेस्ड काही वर्क दिलेलं आहे त्याला तुम्ही जास्त काम दिलं आहे का. आता फील्ड बेस्डला जेव्हा मी जास्त काम देते त्यावेळेला त्यांना किती कमी काम, म्हणजे AI टूलचा किती कमी वापर करू शकतील. अगदी मान्य आहे की त्यांनी लिहिताना काही गोष्टींसाठी थोडं ChatGPT केलं असेल, बट अगेन आय फील दॅट AI गोइंग टू बी द फ्युचर, आणि ही AI टूल्स आर गोइंग टू बी द फ्युचर. पण कितीपर्यंत त्यांना पुढे जाऊ द्यायचं हे आपणच ठरवतो आहे. ह्याच्यातला मेन ॲडव्हान्टेज मलाही असा दिसला की मी स्टुडंट्सना म्हटलं की मी काउन्सेलिंग आहे, वर्कप्लेस काउन्सेलिंग युनिट शिकवायचं होतं. तर मुलांना सांगून की तुम्ही म्हणताय ना, तर म्हटलं बघूया आपण AI टूलचा वापर करून. तर AI टूलनी मला वर्कप्लेस काउन्सेलिंगचं एक्सलंट प्रेझेंटेशन करून दिलं, आणि त्याचबरोबर मी माझं स्वतःचंही प्रेझेंटेशन आहे एक प्रयोग म्हणून मी विद्यार्थ्यांना म्हटलं की दिस इज हाऊ आय हॅव पुट माय प्रेझेंटेशन. माझा अजेंडा ऑफ प्रेझेंटेशन इज लाईक दिस, अँड दिस इज हाऊ दीज आर माय रेफरन्सेस, आणि या रेफरन्सेसप्रमाणे मी हे मांडायचा प्रयत्न केला आहे. आता तुम्ही सांगा की तुम्हाला काय घ्यायचं आहे, कारण मी त्यांना फ्रीडम दिलं होतं की वेदर यू वॉन्ट टू गो बाय दिस विच इज गिवन बाय AI टूल्स अँड विच इज गिवन मेड बाय द टीचर.
ह्याच्यात मुलांनी एवढं सांगितलं आणि ते मला असं वाटलं की दॅट इज व्हॉट इज द मेसेज दॅट वी शुड बी कॅरिंग. तर त्यांनी सांगितलं की मॅडम तुमचं प्रेझेंटेशन आम्हाला जास्त आवडलं, कारण ते जे टूल जे काय देणार आहे ते आम्ही आमच्या लेवलला आम्ही बघणारच आहोत. पण जेव्हा तुम्ही तुमच्या ह्यानी देता आणि ते तुम्ही वर्गात आम्हाला एक्सप्लेन करता त्यावेळेला जे काही आम्हाला समजतं दॅट इज व्हॉट इज व्हेरी व्हेरी युजफुल. आणि मला असं वाटतं की ते खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण ॲज अ टीचर एज्युकेटर ऑर ॲज अ प्रॅक्टिसिंग सायकॉलॉजिस्ट ऑर ॲज अ थेरपिस्ट we should not be worrying about the technological changes that are happening, but we should be integrating them into our part and parcel of life, like Gen Z they have used it. कारण कुठलाही Gen Zला बघितलं तर मला नाही वाटत आता इथे बसणारी तरुण मुलं आहेत ते तिथल्या स्लाईडचा मोबाईलमध्येच फोटो घेत आहेत. तो फोटो कॅमेऱ्यातनं टिपल्यानंतर ती स्लाईड बघून त्याच्यावर मनन चिंतन करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. ते माझी जनरेशनचा भाग असेल. पण ह्या जनरेशनला मे बी म्हणजे ब्लूम्स टॅक्सॉनॉमीच्या लेवलला आपण बघितलं तर आय हॅव नॉलेज, आय हॅव मटेरियल, आय हॅव रिसोर्सेस विथ मी नाव, अँड नाव आय विल सिट क्वाइटली, आय विल थिंक अबाउट इट अँड देन आय विल वर्क ऑन इट. अशा ह्यानेही काही विचार होऊ शकतो. सो डू आय हॅव टाईम? मला वेळ आहे अजून 1-2 मिनटं असेल तर ओके. तर रिसर्च साईडला AI टूल्सचा कसा उपयोग होऊ शकतो, तर मला असं वाटतं की आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की जेव्हा आपले PGचे विद्यार्थी किंवा PhD स्टुडंट्स आपले जे आहे ते ROL शब्द अगदी एकदम इझिली वापरतात. म्हणजे ROL काय, तर रिव्ह्यू ऑफ लिटरेचर. मला पहिल्यांदाच समजा ROL काय आहे हेच लक्षात यायचं नाही. तर रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, तर त्या रिव्ह्यू ऑफ लिटरेचर इट इज लाईक आपण म्हणतो की 10 वर्षाचा तरी करा किंवा गेल्या 5 वर्षाचा तरी रिव्ह्यू करा. तर त्या रिव्ह्यूसाठीही देर आर लॉट ऑफ AI टूल्स अवेलेबल. आणि मग आय फेल्ट इफ आय एम गायडिंग माय स्टुडंट, म्हणजे ॲज अ मेंटर, ॲज अ फॅसिलिटेटर, आय शुड बी ऑल्सो नोईंग द टूल्स. कारण मेन बॉडी ऑफ माय रिसर्च इज नॉट जस्ट रिव्ह्यू. रिव्ह्यू इज जस्ट वन पार्ट ऑफ इट. त्यामुळे मग रिव्ह्यूसाठी असणारे वेगवेगळे जे टूल्स आहेत ते मुलांनी सांगितले. आणि जेव्हा मी सुद्धा बघायला लागले तेव्हा लक्षात आलं की येस, इट इज रिड्युसिंग सो मच ऑफ माय टाईम अँड एनर्जी. मी हे थोडं वेगळ्या पद्धतीने मांडते कारण जेन झी ह्यांनाही मला रिप्रेझेंट करावं वाटतंय आणि AI हा जो टॉपिक मला दिलाय त्यालाही मी जस्टिफिकेशन द्यायचा प्रयत्न करते. मग माझ्या असं लक्षात आलं की दीज AI टूल्स आर हेल्पिंग मी टू ऑर्गनाइज माय डेटा क्विकली. इट इज हेल्पिंग मी टू ॲनालाइज लार्ज अमाऊंट ऑफ डेटा क्विकली. आणि ॲट अ स्टेज माझं टेबल छान तयार होतं आणि मग मी पुढे त्याच्यावर थिंकिंग करू शकते. आणि मला असं वाटतं की रिसर्चलाही आपल्याला खूप ह्याच्यासाठी मदत होते. म्हणजे लार्ज अमाऊंट ऑफ आपला जो डेटा असतो तर त्याचंही आपल्याला कुठेतरी हे शॉर्टन करायलाही मदत होते. जेव्हा आपण क्वालिटेटिव्ह रिसर्च करतो त्यावेळेला सगळ्यांनाच माहिती आहे की आपण NVIVO सॉफ्टवेअर वापरतो. हे आपल्या SPSS जसं आपलं आहे तर SPSSचाच ती बहीण आहे म्हणूया. आणि ती जी आहे तर NVIVOमध्ये आपल्याला पूर्ण आपलं थीमॅटिक ॲनालिसिस विथ व्हिज्युअल डॅशबोर्ड मिळतं. हे व्हिज्युअल डॅशबोर्ड्स आहेत ना हे खूप अपिलिंग आहेत. कारण ह्या व्हिज्युअल डॅशबोर्ड्समध्ये आपल्याला पूर्ण थीम्स आपल्या ज्या रिसर्चच्या आहेत तर त्या सगळ्या मिळता आहेत. मी ह्याच्यामध्ये कुठेही म्हणत नाही आहे की तुम्ही मॅन्युअली वर्क करू नका. मॅन्युअली आपण आपला डेटा चेक करा, पण व्हाय नॉट मेक यूज ऑफ दिस काइंड ऑफ टूल. कारण NVIVO हे सॉफ्टवेअर आहे इज रिअली व्हेरी व्हेरी हेल्पफुल. आणि त्यातून होणारे जे डॅशबोर्ड्स आहेत त्यातून आपल्याला फर्दर जे ॲनालिसिस आणि इंटरप्रिटेशन आहे तर ते पण इझिली करता येतं. आणि ते आपल्याला हे मशीनही देतं, त्याचबरोबर आपणही स्वतः करू शकतो. सो दिस इज व्हॉट आय फील. काही सायकॉलॉजिकल कन्स्ट्रक्ट्स आहेत त्यांनाही AI टूल्सनी चॅलेंज करायचा प्रयत्न केला आहे. आय विल नॉट गो बिकॉज ऑफ वॉन्ट ऑफ टाईम. पण मी फक्त ह्या वाक्याने करते, AI शुड नॉट बिकम अ कॅप्टन. जरी मी इथे लिहिलंय तरी, बिकॉज फॉर जेन झी इट इज AI इज युअर कॅप्टन. पण मला असं वाटतं AI शुड नॉट बी युअर कॅप्टन.
बट यू शुड बी द कॅप्टन अँड AI टूल जसा जेमिनायनी को पायलट म्हटलंय तसा दॅट शुड बी युअर को पायलट. मी कन्सर्न्स आणि चॅलेंजेस इथे दिले, यू कॅन जस्ट गो थ्रू इट आणि हाऊ टू यूज इट विथ कॉशन हे पण दिलेलं आहे. कारण हे जे टूल्स आहेत ते आपण खूप रिस्पॉन्सिबली आपल्या प्रॅक्टिसमध्ये ॲज अ टीचर एज्युकेटर अँड ॲज अ सायकॉलॉजिस्ट वापरले पाहिजे. कारण डायव्हर्सिटी आहे तो भाग हा अजूनही AI टूल हे नाही करत. इमोशन्सवरही अजून आता काम चाललं आहे AI टूल्सवर, बट स्टील अजूनही इमोशन्सवर त्यांनी ओव्हरपॉवर आपल्याला केलं नाही तोपर्यंत आपल्याला असं म्हणायला हरकत नाही की आपला ब्रेन आणि भावना जे आहेत ते शाबूत आहे, तोपर्यंत सगळं शाबूत आहे. थँक्यू. आय होप आय हॅव नॉट एक्सिडेड द टाईम. थँक्यू एव्हरीवन. धन्यवाद मॅडम. आपण AI या संकल्पनेबद्दल आपलं विवेचन केल्याबद्दल. आपल्याला वेळेची मर्यादा, AI जरी किती पुढे गेलं तरी वेळ मात्र आपल्याला तेवढीच आहे. त्यामुळे वेळेची मर्यादा लक्षात घेत आपल्याला थांबावं लागलं. पुढच्या व्यक्ती आधी रस्ते 5 मिनिटामध्ये आपण सर आपलं मागणं पूर्ण करू. त्यानंतर आपण ऑडियन्समधून काही प्रश्नोत्तर घेणार आहोत. उपस्थित सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. लोकनेते व्यंकटराव हिरे कला वाणिज्य महाविद्यालय, मानसशास्त्र विभाग पंचवटी आणि मराठी मानसशास्त्र परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने अधिवेशन संपन्न होत आहे. आणि त्यामध्ये जी पिढीमध्ये असणारी जे काही संकल्पना, त्यांच्यासमोर असणारी आव्हानं या सगळ्याबाबत आता या ठिकाणी परिसंवाद संपन्न होत आहे. या परिसंवादाचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर शिंदे, माझे सर्व परिसंवादामध्ये असणारे सहकारी आणि माझ्या समोर उपस्थित असणारे सर्व तज्ज्ञ आणि माझ्या हृदयस्थ विद्यार्थी बंधू आणि भगिनी, मला जो विषय दिलेला आहे तो जेन झी आणि सामाजिक आव्हान, आणि वेळ दिलेला आहे 5 मिनिटाचा. म्हणजे 8 मिनिटं होते पण 3 कमी केले शेवटचे. त्याच्यामुळे मला या आव्हानच झालं, आता मी काय बोलायचं काय करायचं. त्यामुळे मी कमीत कमी काळामध्ये विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न करतो. जेन झी मध्ये असणारी काही वैशिष्ट्ये अशी आहेत की ती अधिकाधिक शाश्वत जीवनशैलीवर भर देणारे लाईफस्टाईल, त्यानंतर टेक्नोसेवी आहे, पूर्ण स्वावलंबनाकडे कल आहे आणि सामाजिक संवेदनशीलतेविषयी आता आपल्याला सगळं सांगितलं. थोडक्यात काय तर ही पिढी कमकुवत नाहीये, सक्षम आहे, पण जखमी आहे, सांगता येत नाही. आणि त्या वेदना आहेत त्या तालाही करत नाही, तर सांगता येईल व्यक्त येणार महत्व. आणि यामधूनच मग अनेक गोष्टी घडतात. मानसिक आरोग्याविषयी जागरूकता चांगल्या प्रकारची आहे. मात्र ही सामाजिक आव्हानं फक्त त्या पिढीतील लोकांनाच आहे का असं नाही. ही सामाजिक आव्हानं त्या पिढीमध्ये आहे, ही सामाजिक आव्हानं त्या पिढीतील पालकांना आहे, ही सामाजिक आव्हानं समाजाला आहे आणि विशेषतः आपण शिक्षक म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर ती आव्हानं आहे. आता त्या मधून निर्माण झालेले काही प्रश्न किंवा आपण समस्या असं म्हणू, मानसिक आरोग्याचे वाढते प्रश्न. काल आपण बघितलं की गोडबोले साहेबांनी जो आपल्या समोर सगळं पिक्चर उभं केलं होतं, त्यामध्ये पूर्वी मानसिक आरोग्य ही संकल्पनाच कोणाला माहीत नव्हती, किंवा मी लहान असताना टेन्शन किंवा ताणतणाव हा शब्दच आम्हाला माहीत नव्हता. आम्हाला कशाचंच टेन्शनच नव्हतं, कशाचंच नव्हतं. आता मात्र टेन्शनशिवाय कार्यक्रमच चालत नाही, उठल्यापासून तर संपेपर्यंत. आता हे सेशन संपवायचं पण टेन्शन, दुसरं सेशन सुरू करायचं पण टेन्शन, ते आमच्या अगोदर होतं पण ते उशिरा घेतलं त्याचंही टेन्शन, सगळं टेन्शनच टेन्शन. म्हणून या पिढीकडे ते आहे. कारण काय तर प्रचंड स्पर्धा, अपेक्षांचा ताण, अपयश स्वीकारण्याची तयारी नसणं आणि याच्यामुळे आत्ममूल्य कमी झालं. मला मानसशास्त्राचा विद्यार्थी म्हणून असं वाटतं की संवेदना आणि संवाद यातला निघून गेला, फक्त वेदना राहिल्या आणि वाद सुरू झाला, तो कमी व्हावा यापेक्षा. मानसिक वेदना व्यक्त करण्यासाठी भाषा नाही त्यांच्याकडे, त्यामुळे ते अव्यक्त होत आहे आणि ते जे काही आपल्याला दिसतंय ते फक्त आपल्याला त्यांच्या वर्तनातून ते दिसतंय. त्यामुळे ते आपलं मोठं सामाजिक आव्हान आहे.
सोशल मीडियाविषयी मी काही बोलणार नाही. आपण सगळेजण बघतो आहोत की त्या सोशल मीडियाचं आता ते ॲडिक्टमध्ये म्हणजे व्यसनामध्ये रूपांतर झालं. जेव्हा ही सगळी सिस्टीम सुरू झाली तेव्हा ते सुरू होईल असं कधी वाटलंच नव्हतं, पण त्याचा प्रचंड परिणाम आपल्याला आता दिसून येतो. आणि मग सतत मोबाईल तपासणं, लाईक्स, कॉमेंट वगैरे 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 सगळं. एवढ्या कॉमेंट म्हणजे मी प्रशासनामध्ये काम करत असताना इकडं तिकडं बघतो तर मोबाईल आपला अजिबात बाजूला ठेवायला तयार नाही. कधी कधी मला असं म्हणावं वाटतं आपला आत्मा बाजूला ठेवू, मन बाजूला ठेवू, मोबाईल माझ्या बरोबरच असला पाहिजे. आणि तो जर बाजूला गेला तर माणूस इतका अस्वस्थ होतो, काय करून जसं काही आकाशच त्याच्यावर कोसळलं की काय, अशा प्रकारची परिस्थिती त्याच्यामध्ये निर्माण होते. याच्या संदर्भात माझ्याकडे काही सोल्युशन पण आहे, ते सांग. परिणाम काय झाला? आत्मसन्मान घटला, काय सेल्फ रिस्पेक्टच राहिला नाही. म्हणजे फार गंमत आहे की आपण माहिती तंत्रज्ञान, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, AI वगैरे इट्स ओके. माणूस हा सामाजिक आहे आणि जन्मपूर्व अवस्थेपासून तर मरेपर्यंत नव्हे, मृत्यूच्या नंतर सुद्धा त्याची समाजाची काहीतरी बांधिलकी आहे. आणि त्यामुळे तो किती टेक्नोसेवी झाला, तो उपग्रहावर गेला पण त्याने अजून पूर्वग्रह सोडलेला नाही, जास्त वाढलाय. मी धाडसाने माणसाने सौरशक्ती निर्माण केली पण माणसाने आत्मशक्तीचा कधी विचार केला नाही. आय कॅन डू अँड आय होईल. केव्हा करणार? माणूस या मोबाईलमध्ये, टीव्हीमध्ये इतर सारखा डोकावून बघतो पण माणूस स्वतःमध्ये डोकावून बघत नाही आणि त्याच्यामुळे तो जखमी आहे. सांगता येत नाही काय करावं, काय करू नये. हे सगळं स्क्रोल करत असताना म्हणजे रात्री काही झोपेतही असे करता की काय असं मला काही कळतच नाही. घरच्यांना असं वाटतं हे असं काय चाललंय यांचं, कारण त्यांना दिवसभर ती सवय झाली. हे काही गरज नसताना ह्या सगळ्या गोष्टी होतात. आणि मला फार गंमत वाटते ह्या सगळ्यांची, आपली पण. आपणही त्यात आता छानपैकी मिक्स झालो. म्हणजे शाळा कॉलेजमध्ये आपण कायम बरोबर 4-5 तास बरोबर असतो आणि मग घरी गेलं की लगेच मिस यू. अरे काय मिस यू? आता 4 तास बरोबर होता ना, आता काय मिस यू झाला? बरं म्हणायचंच मिस यू तर आईला म्हण ना, आई मिस यू. वडिलांना भावा मिस यू, मित्राला भावाला म्हणा. तिथं नाही, कोणाला मिस यू म्हणायचं काय कोणाचं. मग ते आता म्हणणं बरोबर मला वेळ गेला. शिवचं कारण किशिव पर्यंत जात आणि किशिवचं प्रकरण नंतर मग मी टू पर्यंत जात आणि तिथं मिटत नाही म्हणून मग ते पॅचअप करायला सायकोलॉजिस्ट कडे येतं. काही गरज नाही. मोबाईल वापरायचा नाही असं अजिबात नाही, वापरलाच पाहिजे. पण किती वापरायचा, केव्हा वापरायचा, कशा करता वापरायचा याचं भान आता निर्माण होणं गरजेचं आहे. आणि ते आपल्या समोर सगळ्यांच्या पुढे आहे. स्क्रोल करता करता आपलं आयुष्य किती पुढे गेलं हे आपल्याही लक्षात येत नाही आणि मग पटकन अरे संपलं का. पुढे आहे ओळख संकट. मी कोण आहे? सध्या तर खूप गंमत निर्माण झाली. आयडेंटिटी क्रायसिस. मी मोठा का तू मोठा, तू मोठा का तू मोठा. कोणीच मोठा नाही. जो मोठा आहे तुम्ही मोठा आहे सांगतच नाही. लोकांना म्हणू दे ना तू मोठा आहे असं. मीच माझा डांका पेटवण्यामध्ये काही अर्थ नाही. म्हणून पर्याय खूप आहे पण दिशा नाही. त्यामुळे ही एक समस्या आहे. पिढीतील अंतर हा ती मोठी समस्या आहे. मला नेहमी मानसशास्त्राचा विद्यार्थी म्हणून असं वाटतं, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य ह्या 5 प्राथमिक गरजा मानल्या जातात. च्या पलीकडे जाऊन बोलणं ही माणसाची बेसिक नीड आहे, प्राथमिक गरज आहे. लेट मी स्पीक अँड समबडी शुड लिसन मी. मला बोललं पाहिजे, माझं कोणीतरी बोलणं ऐकलं पाहिजे, त्याच्यातून आपलं कॅथार्सिस होतं. माणसाचं मन हे मोकळं असावं, रिकामं नसावं. आणि हे मन मोकळं करण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. पालकांच्या बाबतीमध्ये पण तसंच आहे. विवाह पद्धती आपण बघतो आता, अगदी लिव्ह इन रिलेशन पासून तर लिव्ह इन सिच्युएशन पर्यंत. आता रिलेशनशिप आत्ताच्या आत्ता संपलं का, बॉन्डिंगच नाही राहिलं ना. ठीक आहे, काही चालीरीती चुकीच्या असतील, मला त्याच्याविषयी काही म्हणायचं नाही, उहापोह करायचं नाही. पण हे आहे परिणाम. संवादाचा अभाव, भावनिक अंतरामध्ये वाढ झाला, ऐकून घेणं कमी झालं आणि उपदेशच जास्त झाले. मला सगळंच येतं, मला कुणाचंही ऐकायचं नाही, ही भूमिका आहे. करिअरवर रोजगाराच्या बाबतीमध्ये अनिश्चितता निर्माण झालेली आहे. म्हणजे आमची पिढी आम्ही शाश्वत होतो. नोकरी लागली आता 60 पर्यंत आपल्याला अजिबात चिंता नाही. चांगला वागला, चांगलं काम केलं तर. आता पुढच्या महिन्यात काय भरोसा नाही. पुढच्या महिन्यात काय, त्यामुळे हा एक प्रसंग निर्माण होतो. आणि आपल्याला सारखी म्हणजे चिंता अशी आहे ना, सारखी ॲबिलिटी टेस्ट आपल्याला मेजर करावी लागते.
मध्ये महाराष्ट्रामध्ये एक मोठा गदारोळ झाला बघा शिक्षकांच्या बाबतीमध्ये. रिटायरला आले मग TAT द्या, आता काय TAT द्या. आपले रिटायरला आले आता तू सेटच नाही, आता नेटच नाही. अरे किती वेळा म्हणजे हे करायचं का ते करायचं हा सगळा प्रश्न आहे. आणि म्हणून सामाजिक बंधनं जी काही एकटेपणाचा मग सांगितला या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. उपाययोजनांच्याकडे मी डायरेक्ट येतो, पण एकच सांगतो की जर ह्या समस्या पालकांच्याही समस्या आहे, पालकांनी आता थोडंसं त्यांच्या बरोबर जाऊन प्रयत्न करावा. आमच्या काळी फुली मारा, आमच्या वेळेस बोलायचंच नाही, तुमच्या वेळेस काय होतं आता काय आहे ते बघ. त्यांच्या समवेत चालण्याचा प्रयत्न आपण केला मग त्याला संवाद गरजेचा आहे. उपाययोजना काय मानसशास्त्री, मानसिक आरोग्याचं शिक्षण देणं गरजेचं आहे. आणि ते आपण त्याला लाईफ स्किल असं म्हणतो ना, लाईफ स्किल माझ्याकडे असलं पाहिजे. म्हणजे सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी, सेन्स ऑफ ऍक्सेप्टन्स, सेन्स ऑफ ॲप्रिशिएशन, सेन्स ऑफ बेनेव्होलन्स, सेन्स ऑफ ग्रॅटिट्यूड, हे सगळं जर माणसामध्ये असलं ना मग त्याचं स्वास्थ्य एकदम चांगल्या प्रकारचं राहतं. आणि जसं IQ ज्याला आपण ॲबिलिटी क्वेश्चन असं म्हणतो तसा EQ महत्वाचा आहे, तसा SQ महत्वाचा आहे, स्पिरिच्युअल क्वेश्चन, तसा SQ महत्वाचा आहे, सोशल क्वेश्चन, आणि तसा GQ पण महत्वाचा आहे, ग्रॅटिट्युडनल क्वेश्चन. कधीतरी माझ्या आयुष्यामध्ये मला माझं सॅटिस्फॅक्शन ऑडिट सुद्धा करता आलं पाहिजे. आणि जर ते सॅटिस्फॅक्शन ऑडिट मला करता आलं, ते मला जर समाधान मिळालं तर मग आपणच त्या पिढीसमोर हे सगळं ठेवतो. त्यामुळे ही गरज आहे. पालक तरुण संवाद वाढवणं, ऐकणं कमी, त्यांना समजावून घ्या. डिजिटल संतुलन आपण त्याला स्क्रीन टाईम आणि डिजिटल जे सगळ्याच्या गोष्टी आहेत त्या आपण ठरवून घ्यायच्या, काय करायचं. वी आर क्वाईट इन अ मॅच्युअर या सगळ्या गोष्टी, तरी पण आपण त्यांना ते सांगणं किंवा त्यांनी ते करणं गरजेचं आहे. कारण फक्त मोबाईल, फक्त AI म्हणजे जग नाही. टीव्हीतली आई आणि माझी आई याच्यामध्ये तुलना करण्यात अर्थ नाही. ते अतिशय अडचणीचं निर्माण होतं. आई कधीच रिटायर होत नाही, आई नाही असं कधीच नाही. कारण आईची मांडी हे संस्काराचं विद्यापीठ आहे. आई बाळाला जेव्हा पाजते, अशा पद्धतीने बाळाला जेव्हा पाजते ना त्यावेळेस ती नुसतं बाळाला दूध देत नाही. असं कुठल्याही मेडिकलमध्ये औषध नाही की ज्याच्यामुळे बाळ गुटगुटीत होईल. ते आईच्या दुधानेच होतं आणि आईच्या स्पर्शाने होतं. तो स्पर्श आणि ती मांडी आपण गमावली म्हणजे आपण विनाशाकडे चाललो असं समजायला हरकत नाही. डिजिटल युगामध्ये स्क्रीन टाईम आपण कमी केला पाहिजे. मला नेहमी असं वाटतं की आपण दररोज संध्याकाळी एकत्र जेवण केलं पाहिजे. करत असाल मान्य, आनंद आहे. पण ते जेवण करत असताना जसं आपल्याला ताट वाढून घेतो असं मोबाईलला पण एक ताट वाढून द्या. म्हणजे काय, हा मोठा प्रश्न आहे. चांडक मॅडम, सगळे मोबाईल त्या ताटात ठेवा एक तासभर, सगळ्यांची. आपला मोबाईलला अजिबात लॉक नको, तो 24 आवर्स अनलॉकच पाहिला पाहिजे. माझा मोबाईल माझ्या बायकोने पाहायचा नाही म्हणजे माझ्या काय वेगळं काय चालू आहे का, पाहिला पाहिजे ना. सगळ्यांसाठी ओपन ठेवा. आणि मोबाईलचं एक ताट करा, पवार सर जमलं तर करा. आणि मोबाईलचा उपवास पण करा. काय उपवास करायचा, आपण वर कामामध्ये आहोत, काय मोबाईल नव्हता तर आकाश कोसळलं नाही आपल्यावर, काय फार फरक पडला नाही. इथून दररोज 4 वेळा फोन करायचं, जेवण केलं, सेशन चालू आहे, लांबलं, असं झालं. काय गरज आहे घरच्यांना, काही गरज नाही त्याची. शनिवारी संध्याकाळपासून तर सोमवार सकाळपर्यंत फक्त येणारे कॉल घ्या, आपण कॉल करू नका. सवय लावा, हळूहळू सवय लावा. काहीच गरज नाही, नॉट नेसेसरी. गुड मॉर्निंग, आता मला जर कोणी गुड मॉर्निंग म्हटलं नाही तर माझी मॉर्निंग गुड जाणार नाही का, मला काही कळत, काही गरज नाही. गुड नाईट, नाईस डे, हाईच डे नाहीस ना, काम चांगलं कर, तुझा डे चांगलाच जाणार, हे त्यामध्ये असणं गरजेचं आहे. समुपदेशन आपण करणं फार गरजेचं आहे. ज्यांना समस्या आहे त्यांनी आत्मभान व सकारात्मक भावना असल्या पाहिजे. ही संधीची पिढी असली तरीही मानसिक व सामाजिक आव्हानांनी ग्रस्त आहे. योग्य मानसशास्त्रीय समज, सामाजिक पाठबळ व मार्गदर्शन मिळाल्यास ही पिढी समाज परिवर्तनाची प्रभावी शक्ती ठरू शकते. आणि ही जबाबदारी सगळ्यांची आहे, म्हणजे पालकांची आहे, पिढीची आहे, शिक्षण संस्थांची आहे, शासनाची आहे, NGO आहे, या सगळ्यांची आहे. आपण जर सगळ्यांनी मिळून जर काम केलं तर नक्कीच अतिशय चांगल्या प्रकारचं काम होईल. ती संधी आहे, ती करण्याची शक्ती, समज आणि भाव निर्माण हो, असं मी या प्रभू रामचंद्राच्या भूमीमधून प्रभू रामचंद्राला विनंती करतो. एक अतिशय मोठा मेळावा झाला. खालाने सर पुढच्या वर्षी आपल्याकडे आता
कुंभमेळा होणार आहे साधूंचा, आता मानसशास्त्राच्या साधूंचा मेळावा, आणि हे विचार मंथन, त्यातून काय काय अमृत मिळेल आपल्याला काही माहिती नाही, पण जे घेऊन जातील ते फारच छान. मी आयोजकांना धन्यवाद देतो, मला संधी दिली, आणि 2 मिनिटं मी माझीच वाढून घेते, त्याबद्दल काही बोलले धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. आपल्याला जखमा आहेत आणि त्या जखमांवर मलमपट्टी केली पाहिजे, आणि ती मलमपट्टी करण्यासाठी शिक्षक, मानसशास्त्रज्ञ, पालक, कुटुंब यांची तितकीच महत्त्वाची जबाबदारी आहे. याबद्दल अतिशय परखड मत आपण या ठिकाणी मांडलं. आणि तुमच्याच मतामध्ये एक ॲडिशन असं आहे की मोबाईलचा उपास तर आपण करतोच, पण दुसरे एक गोष्ट मला जाणवते, अनेकदा महाविद्यालयामध्ये असताना आपले पण वेगवेगळे ग्रुप असतात व्हॉट्सअपचे. आपण अनेक शुभेच्छा देतो, म्हणजे शुभ सकाळ, शुभ सायंकाळ, आणि वाढदिवस हे एक शुभेच्छांचं एक फार मोठं डोम माजले असं म्हणायला काय हरकत नाही. आमच्याकडे तर अशी परिस्थिती आहे की प्रत्यक्ष व्यक्ती भेटल्यावर त्याला सेकंड करून कोण शुभेच्छा देत नाही, परंतु त्याला व्हॉट्सॲपवर मात्र शुभेच्छा संदेश पाठवला जातो, आणि त्यालाही आवडतं ते बघायला. मग याच्यावर सुद्धा आपल्याला उपाययोजना करणं आवश्यक वाटतं. नाव टॉपिक इज ओपन फॉर द ऑडियन्स फॉर द डिस्कशन ऑर फॉर एनी क्वेश्चन्स. प्रेक्षकांपैकी किंवा विद्यार्थ्यांपैकी जर आपल्याला कोणाला काही प्रश्न या विचारायचा असेल तर आपलं स्वागत आहे. आणि प्रश्न कुणाला ते पण सांगा. माझा प्रश्न महेंद्र पाटील सरांना आहे. मी पासवर्ड सुचण्याचा नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे, आणि माझ्यामध्ये आणि माझ्या जेनजीमध्ये, माझा मुलगा जेनजी आहे, IITN आहे, एक पेज मला कंपल्सरी बदलावं लागलं त्यासाठी, जे की आता आपल्या प्रेझेंटेशनमध्ये आपण सांगितलं की जेनजी पिढी मल्टीटास्किंग करते, आणि माझं ते पेज होतं मल्टीटास्किंगचंच. मी अजूनही पेज जरी बदलवलं असलं तर मी स्वतः संभ्रमात आहे. मला त्याचं उत्तर असं हवं आहे की त्याचं म्हणणं होतं असं होतं की जी मल्टीटास्किंग मेंदू करूच शकत नाही, तो पटपट बदलवतो किंवा एकामागे एक काम करतो, पण ॲट ए टाईम अनेक कामं करू शकत नाही. आणि जे की मी ती मल्टीटास्किंग कॉन्सेप्ट तशी लिहिली होती, मी 50 कॉपीज काढल्या होत्या सुरुवातीला, आणि मित्र आणि अशा एक्सपर्टला दिल्या होत्या. मला त्याचं उत्तर हवं आहे. आपल्याला मल्टीटास्किंग ही जी कॉन्सेप्ट आपण तिथं जेनजीसाठी वापरली, त्याचा नेमका काय अर्थ आहे? मल्टीटास्किंग या बाबतीत एक आपला मानसशास्त्रीय प्रयोगसुद्धा आहे सर. त्या प्रयोगावरून हे तर सिद्ध होतं की एकाच वेळी 2 कामं आपण करू शकतो. एक काम आपण हॅबिच्युअली करतो, जसं आता जेवण करत असताना मोबाईल पाहणे आता चर्चेत आलं. हॅबिच्युअली आपण ते स्क्रोलिंग करत असतो, किंवा TV पाहणे, किंवा मग काही काम करत असताना बोलणे. एक काम सवयीने केलं जात असतं आणि दुसरं काम हे ब्रेनने. पण दोन्ही याच्यामध्ये ब्रेन हा काही प्रमाणात का असेना ॲक्टिवेट असतोच. तर यावरती माझ्याकडे जरी आकडेवारी नसली, परंतु संशोधनसुद्धा झालेलं आहे मल्टीटास्किंगवरती. फक्त जेनजीच्या बाबतीत नाही, पण ब्रेनच्या मल्टीटास्किंग बाबतीत संशोधन झालेलं आहे. He's trying to compare himself with the sun, so he's feeling that his son is not there. ॲब्सोल्युटली. माझा प्रश्न रसाळ सरांना आहे. त्यांनी सांगितलं की जेवताना हे मोबाईलला सगळ्यांनी अनलॉकच ठेवायला पाहिजे, म्हणजे त्यात काही लपवण्यासारखं काही नसावं. पण प्रत्यक्षात एक प्रश्न त्याच्यामध्ये असा आहे की सगळ्यांचे घरातले 5 जणांचे मोबाईल अनलॉक असतील, तर घरातला जो मुलगा आहे तो स्वतःच्या मोबाईलमध्ये 1 तास आणि बाकीच्या 4 मोबाईलमध्ये 4 तास घालवतो. सर, हा प्रश्न पालक म्हणून आहे का शिक्षक म्हणून? पालक म्हणून. ठीक. त्याचं उत्तर असं आहे सर, नवीन कुठलीही पिढी पालना फलते. पालक सारखं मग पाहत असं पाहणं गेली नाही, त्याच्या मशाची जाणीव करू. माझं असं आहे, कार्यालयामध्ये आपण तो ठेवावा, पण घरी फार ते त्याच्यामध्ये करण्यामध्ये अर्थ नाही. त्यामुळे आपलीही सुरक्षितता जाते, आणि कधी कधी तो घरीच राहिला तर आपल्याला खूप पंचायत होतं, नेमकं काय होईल आता, काय नाही, कोणाचा फोन येईल, काय. मग आपलं टेन्शन वाटतं आपल्याकडे मोबाईल नसतं.
म्हणजे आपण आपापल्या सोयीनं करावं. ते जर खूप मॅच्युअर असेल, इट्स ओके, नसेल तर मग आपण ते. असंही होतं की माझ्या मोबाईलवरून माझ्या मुलाने एक वेगळा मेसेज टाकला किंवा माझ्या सहकार्याने, त्यातही अशा अनेक अडचणी येतात सर. आपण आपलं मत मांडलं सर ते त्याचं. तुम्ही सांगितलेली पण हो हो मला टाकलं कार्यालयात नाही. हे माझं घर आहे, मी कोणी नाही, पण मी कोणाचं तरी आहे ना, माझ्या घरच्यांचा आहे. तेवढा विश्वास आपल्यामध्ये असला पाहिजे आणि त्यांच्यामध्ये पण आपण निर्माण करावं सर. सर माझा प्रश्न जेनजीचे जे काही प्रवक्ते आहेत किंवा ज्यांनी आपली माहिती सादर केली त्यांच्यासाठी आहे. सरांनी सांगितलं की ही जी काही जनरेशन आहे तर यांचं जे काही जास्त टायमिंग जो असतो हा स्क्रीनवर असतो, बरोबर आहे. आता हा सगळ्याच पालकांचा प्रश्न आहे की आपल्या पाल्यांच्या हातामध्ये जो काही मोबाईल आहे त्याच्या संदर्भात आपण सर्वांनाच सांगतो की हे सगळे निगेटिव्ह इफेक्ट करणाऱ्या गोष्टी आहेत, म्हणून कमीत कमी हा मुलांच्या हातात मोबाईल आला पाहिजे. त्यामध्ये आपण त्याच्याबद्दल पण बोलायला आपण म्हणत म्हणजे काय तक्रार नाही, तुझ्या त्रास होतो आणि त्रास या जास्त सायकल निगेटिव्ह इफेक्ट कशी होतील यावर आपण जास्त फोकस करतोय, बरोबर. पण या संदर्भात मला हा प्रश्न निर्माण होतोय की ज्यावेळेस सायकोलॉजिकल निगेटिव्ह इफेक्ट होत आहेत, अशा त्या गोष्टी ते बघतायत की निगेटिव्ह आहेत, अशाच गोष्टी करतात की मग विधोंग आहेत, तर अन्नातून येणार त्याच्याकडे काय म्हणून मागवता हे जोड देऊ शकतो. परंतु तो त्या गोष्टी बघतोय म्हणून मी त्या गोष्टी बघणार आहे असं अनुकरणातून येणार नाही. पण मुळातच ह्या नकारात्मक गोष्टी का बघाव्याशा वाटतात. आपण जर डेली लाईफ मध्ये जरी बघितलं तरी सुद्धा आपल्याला असे आज खूप सारे एक्झाम बघायला मिळतात. जास्त हॅपी असते किंवा त्या प्रकारचे जर मूवीज असतील तर त्याला जास्त बघितलं जातंय. किंबहुना डेली लाईफ मध्ये सुद्धा जर एखाद्या ठिकाणी कुठलं जर पथनाट्य चालू असेल तर गर्दी तिथं कमी असेल, पण एखादं जर तिथे भांडण चालू असेल गर्दी तिकडे जास्त असते. म्हणजे कितीतरी उदाहरण देते नकारात्मक विध्वंस करण्याच्या गोष्टी त्या गोष्टी का अशा वाटतात. मग याचे रिझन्स काय थोडक्यात चांगला प्रश्न आहे. या बाबतीत जर बोलायचं झालं तर आपलं जे पर्सनॅलिटी ॲट्रिब्यूट्स असतात त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं पर्सनॅलिटी ॲट्रिब्यूट्स आहे, त्याला म्हणतात सिडेटिव्ह बिहेवियर पॅटर्न. आपल्या प्रत्येकामध्ये हे गुणवैशिष्ट्य असतं आणि ह्या सिडेटिव्ह बिहेवियर पॅटर्नमुळे आपण अशा नकारात्मक गोष्टीकडे लवकर आकर्षित होत असतो. उदाहरण द्यायचं झालं तर रस्त्यावर जर अपघात झालेला असेल तर खूप गर्दी जमा होत असते. जमा होते, पाहतात काही, जर काही झालेलं नसेल तर अरे काही नाही झालं वाटतं, मग ते कुठेतरी मला असं वाटत असतं की झालं पाहिजे होतं, मोठा अपघात झाला पाहिजे होता. आपलं त्या इनर जे माइंड आहे ते सिडेटिव्ह जे ॲट्रिब्यूट्स आहे त्याची ही प्रतिक्रिया असते, ही प्रत्येकामध्ये असते. याच्यावरती एक म्हणजे आपल्यापेक्षा साऊथमध्ये एक मूवी पण आलेली आहे, त्याच्यामध्ये ते सिडेटिव्ह बिहेवियर पॅटर्न कसं असतो ते त्याचं चित्रण खूप चांगल्या प्रमाणात केलेलं आहे. याचा हा त्यात असतो. मुळामध्ये माणसाचं मन आहे ना ते शक्यतो चांगल्या भागाकडे जायला तयारच होत नाही, ही माणसाची प्रवृत्ती आहे. संत ज्ञानेश्वरांनी असं म्हटलंय, खालोरे धावे मन. माणसाचं मन नेहमी खालच्या दिशेने, उताराच्या दिशेने धावते. आता या हॉलमध्ये बसलेले हे सगळे ऑडियन्स जे आहे हे सुज्ञ आहे, तज्ज्ञ आहे, अभ्यासक आहे, रिसर्चर आहे. आता ते हॉलमध्ये ऐकायला बसलेले तरी यातले 70% त्यांचंच ऐकत बसले. काहीतरी मोबाईल पाहताय, गप्पा मारताय, जेवणाची वेळ झाली, कितपर्यंत चालणार, काय चालणार, काय काय अर्थ आहे का, ते का सेशन झालं का, ही मानवाची प्रवृत्ती सर. दुसरी गोष्ट अशी की काडीला आकार देण्यासाठी काडी मोडता येते, माणसाला आकार देण्यासाठी माणसाला मोडता येत नाही, त्याच्यावर संस्कार करावे लागतात. मग मी जे म्हटलं आईचं वडिलांचं ते मूल्य त्या मुलामध्ये जर आपण रुजवले आणि हे टास्क करत असताना हे करू नको याच्यापेक्षा काय कर हे सांगा ना. आमच्याकडे टेंडर गंमतच मोठी आहे, इथं हे करायचं नाही, मग कुठं करायचं, काय कस काय इथे थुंकू नये, मग कुठं थुंकायचं, इथं गाडी पार्क करू नये, बाहेर गाडी जागा नाही सर, मग गाडी पार्क करायची कशी काय, मी पायी यायचं का 50 किलोमीटर. सुविधा पर्याय द्या तुम्ही. त्याचा हा जो स्क्रीन टाइम कमी करण्यापेक्षा त्याला असं सांगा की हे काम कर ना तू बाबा, त्याचे काही छंद आहेत ना. तुमच्याच गावाला सर जे सन्माननीय राम तुता शिकलेलं नाही, आजचं उदाहरण आहे, जुने उदाहरण आपण सोडून देऊ. ते आपण करावं, त्यांना नवीन चॅलेंजिंग टास्क त्यांच्या आवडीचं द्यावं.
नॉट नेसेसरी की प्रत्येक मुलाचा IQ चांगला आहे म्हणतो डॉक्टर वकीलच झाला पाहिजे, तो फिलॉसॉफर झाला तरी चालेल. तो काही हे आपण मग मी म्हणालो ना की ही जबाबदारी जशी त्या पिढीची त्यापेक्षा जास्त जबाबदारी ही पालकांची. मी पालक मेळाव्यामध्ये नेहमी सांगतो, मुलं चुकतच नाही, मुलं चांगलीच आहे, पालकच चुकतात, समजून घेतले. थँक्यू. काही तुम्हाला सांगायचं तर युमे आहे सर, तुम्ही तज्ज्ञ आहात, तुम्हाला प्रश्न विचारायचा तुम्हाला पण एक्झॅक्टली आपल्याला वेळेची मर्यादा आहे जाधव सर, आपला प्रश्न मी समजू शकतो. येस, देर मे बी द बायोलॉजिकल रिझन, कारण आपला त्याच्याबद्दल आता मी काही मत व्यक्त करत नाही. आपण 2 प्रश्न घेऊया, कारण संयोजकाकडून मला सूचना येत आहेत. फक्त 2च प्रश्न शेवटचे. हॅलो, मला मॅडम अल्पना यांना विचारायचं आहे की तुम्ही जे तुमच्या कॉलेजमध्ये जे एक्सेस स्टुडंट्स जे इमोशनल आणि फिलिंग लेवलवरती जो